तर गोष्ट आहे 11 फेब्रुवारी 2026ची. या दिवशी महाराष्ट्र सरकारने विद्यापीठांमध्ये प्राध्यापक कसे निवडले जातील यासाठी एक अगदी नवी नियमावली आणली. म्हणजे जुनी पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे आणि भरती प्रक्रियेला एक नवीन वळण मिळणार आहे. पण मग प्रश्न असा पडतो की ही जी शैक्षणिक भरती आहे ती खऱ्या अर्थाने पारदर्शक, निष्पक्षपाती आणि संतुलित कशी करायची. खरं तर याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या नवीन नियमांमधून केला गेलाय. म्हणजे वर्षानुवर्षे जे व्यक्तिनिष्ठ पद्धतीने निर्णय घेतले जायचे ते थांबवून संपूर्ण प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ कशी होईल यावरच सगळा भर आहे. आणि याचं उत्तर म्हणून समोर आलीये एक नवीन गुणाधारित प्रणाली. म्हणजे आता फक्त पारंपरिक मुलाखतींवर अवलंबून न राहता प्रत्येक उमेदवाराला एका ठरलेल्या निश्चित अशा पॉइंट्स बेस्ड सिस्टीमवर तपासलं जाणार आहे. त्यामुळे काय होईल तर अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाचं मूल्यांकन एकाच समान आणि पारदर्शक मापदंडावर होईल. चला तर मग ही नवीन प्रक्रिया नेमकी कशी आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आपण बघणार आहोत की हे 60-20-20चं सूत्र काय आहे, शैक्षणिक गुणांची गणना कशी होते, अध्यापन कौशल्य चाचणी म्हणजे काय, अंतिम मुलाखतीत काय पाहिलं जातं आणि शेवटी गुणवत्ता यादी कशी तयार होते. तर सुरुवात करूया त्या मूळ सूत्रापासून जे या संपूर्ण रचनेचा पाया आहे. तर या संपूर्ण नवीन भरती प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे हे 60-20-20चं सूत्र. हे एक नवीन मानक आहे मूल्यांकनासाठी. ह्या सूत्रामुळे काय होतं तर उमेदवाराच्या निवडीचे 3 मुख्य भाग पडतात, ज्यामुळे संपूर्ण मूल्यमापनाला एक चांगला बॅलन्स मिळतो. आणि इथे आपल्याला या प्रणालीचं सार दिसतंय. बघा, उमेदवाराची निवड आता फक्त कागदपत्रांवर किंवा केवळ मुलाखतीवर अवलंबून नाहीये. याचं विभाजन कसं केलंय तर तब्बल 60% वेटेज दिलंय शैक्षणिक आणि संशोधन पात्रतेला. त्यानंतर 20% वेटेज आहे प्रत्यक्ष शिकवण्याच्या कौशल्याला आणि उरलेले 20% आहेत मुलाखतीमधल्या कामगिरीसाठी. चला आता यातील सगळ्यात मोठ्या भागाकडे वळूया, जो आहे शैक्षणिक गुणांचा. म्हणजे उमेदवाराच्या एकूण गुणांपैकी तब्बल 60% गुण हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या अकॅडमिक आणि रिसर्चच्या कामावर अवलंबून असणार आहेत. हे 60 गुण सुद्धा विभागलेले आहेत. यातला सिंहाचा वाटा म्हणजे 46 गुण हे थेट उमेदवाराच्या शैक्षणिक रेकॉर्डसाठी आहेत. त्यानंतर 8 गुण आहेत संशोधन कौशल्यासाठी आणि उरलेले 6 गुण आहेत शिकवण्याच्या अनुभवासाठी. आता या नवीन नियमांमध्ये एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा बदल आहे. तो म्हणजे आता फक्त पदवी असणं महत्त्वाचं नाहीये, तर ती पदवी कुठल्या दर्जाच्या विद्यापीठातून मिळवली आहे यालाही आता थेट गुण मिळणार आहेत. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या रँकिंगला महत्त्व आलंय. आणि हे काम कसं करणार आहे ते समजून घेऊया. समजा पदवी देशातल्या टॉप 100 किंवा जगातल्या टॉप 500 युनिव्हर्सिटीमधून घेतली असेल तर जेवढे गुण मिळाले तेवढेच धरले जातील. पण जर युनिव्हर्सिटीचं रँकिंग थोडं खाली असेल म्हणजे 101 ते 200 मध्ये तर मिळालेल्या गुणांना 0.9 ने गुणलं जाईल आणि इतर कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असेल तर 0.8 ने. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठेनुसार गुणांमध्ये थोडा फरक पडणार. आता मूळ गुणांची रचना पाहूया. इथे थेट टक्केवारीनुसार गुण दिले जातात. म्हणजे जर ग्रॅज्युएशनमध्ये 80% जास्त मार्क असतील तर 10 गुण आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 80% जास्त असतील तर 14 गुण. टक्केवारी कमी झाली की गुणही थोडे कमी होतात. अगदीच सरळ हिशोब आहे. आणि या बेसिक गुणांवर उच्च पात्रतेसाठी अतिरिक्त गुण मिळतात. म्हणजे जर PhD पूर्ण असेल तर थेट 17 गुण मिळतात आणि JRF, नेट किंवा सेट परीक्षा पास केली असेल तर त्यासाठी 5 गुणांपर्यंत मिळू शकतात. हे झाले बोनस पॉइंट्स. बरं, कागदपत्रांवरचे गुण तर झाले. आता वेळ आहे प्रत्यक्ष कामगिरी बघण्याची. एकूण गुणांपैकी 20% महत्त्व आहे उमेदवाराच्या शिकवण्याच्या प्रत्यक्ष कौशल्याला. आणि ही काही लेखी परीक्षा वगैरे नाहीये. इथे जे उमेदवार शॉर्टलिस्ट होतील त्यांना निवड समितीसमोर एका वर्गासारख्या वातावरणात प्रत्यक्ष शिकवून दाखवावा लागेल. म्हणजे फक्त ज्ञान असून चालणार नाही, तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची कला किती साधली आहे हे इथे तपासलं जाणार आहे. आणि इथे मूल्यांकन कशाच्या आधारावर होणार हेही स्पष्ट केलंय. उमेदवार शिकवताना आधुनिक टेक्नॉलॉजी वापरतो का, विषय किती सोपा करून आणि खोलवर जाऊन सांगतो, त्याची भाषेवर पकड कशी आहे आणि वर्गातलं त्याचं वागणं कसं आहे, या सगळ्याच गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि आता येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा,
तो म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत. या शेवटच्या फेरीसाठी सुद्धा 20% गुण ठेवण्यात आले आहेत. मुलाखतींमध्ये अनेकदा पक्षपातीपणाचे आरोप होतात नाही का? तर त्याला आळा घालण्यासाठी इथे 2 महत्त्वाचे नियम आहेत. पहिला म्हणजे उमेदवाराला मिळणारे गुण हे पॅनलमधल्या सगळ्या सदस्यांनी दिलेल्या गुणांची सरासरी असेल. आणि दुसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संपूर्ण मुलाखत ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड केली जाईल. म्हणजे पारदर्शकतेला पूर्ण महत्त्व दिलंय. आता हे मुलाखतीचे 20 गुणसुद्धा विभागलेले आहेत. यातले सर्वाधिक म्हणजे 8 गुण हे विषयाच्या ज्ञानासाठी आणि त्यातल्या नवीन घडामोडींसाठी आहेत. त्यानंतर 7 गुण आहेत उमेदवाराची विचार करण्याची पद्धत आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्ससाठी. आणि बाकीचे गुण आहेत त्याच्या भविष्यातल्या प्लॅन्ससाठी. म्हणजे अगदी विचारपूर्वक ही विभागणी केली आहे. तर हे तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर येते शेवटची पायरी, जिथे या सगळ्या गुणांना एकत्र करून फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते. तर बघा, सगळं गणित कसं जुळून येतं. पहिले शैक्षणिक आणि संशोधनाचे 60 पैकी गुण, मग शिकवण्याच्या कौशल्याचे 20 पैकी गुण आणि शेवटी मुलाखतीचे 20 पैकी गुण. या तिघांची बेरीज केली की मिळतो 100 पैकी अंतिम स्कोर. आणि याच स्कोरवर उमेदवाराची गुणवत्ता यादीतली जागा ठरते. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. निवड होण्यासाठी उमेदवाराला 100 पैकी कमीत कमी 50% गुण मिळवणं बंधनकारक आहे. जागा जरी रिकामी राहिली तरी चालेल, पण 50%पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराला पात्र समजलं जाणार नाही. म्हणजे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पारदर्शकतेचा शेवटचा टप्पा म्हणून अंतिम विषयनिहाय गुणवत्ता याद्या थेट विद्यापीठाच्या वेबसाईटवर सगळ्यांसाठी जाहीर केल्या जातात. त्यामुळे कोणाला किती गुण मिळाले हे सगळेच बघू शकतात. ही संपूर्ण नवीन रचना समजून घेतल्यावर मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. गुणांवर आणि आकडेवारीवर एवढा भर देणारी ही प्रणाली महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता खरोखरच वाढवेल का? की यामुळे निवड प्रक्रिया फक्त एक यांत्रिक गोष्ट बनून राहील, ज्यात मानवी पैलू कुठेतरी हरवून जाईल? यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.